तर आताची ब्रेकिंग बातमी, नंदुरबारमध्ये नर्मदा नदीत बोट उलटलेली आहे। 6 मृतदेह रुग्णालयात आणण्यात आलेले आहेत। बोट उलटल्याने 66 जण बुडाल्याची भीती व्यक्त करण्यात येते। धाडगाव जवळच्या भूसा पॉइंट जवळ ही बोट बुडालेली आहे। बोट दुर्घटनेत 66 जण बुडाल्याची भीती व्यक्त करण्यात येते। 4 जणांना अवघ्या सुखरूप बाहेर काढण्यात आले। 6 मृतदेह धाडगावच्या रुग्णालयात आणण्यात आलेले आहेत। अत्यंत मोठी, अत्यंत भीषण अशी ही घटना घडलेली आहे। काही नागरिक आंघोळीसाठी या ठिकाणी जात असताना ही घटना घडलेली आहे अशी माहिती मिळते। नंदुरबार मधली ही अत्यंत धक्कादायक अशी घटना आहे। नर्मदा नदीत बोट उलटलेली आहे। बोट उलटल्याने 66 जण बुडाल्याची भीती व्यक्त करण्यात येते। यापैकी 6 जणांचे मृतदेह हाती लागलेले आहेत आणि ते धाडगावच्या रुग्णालयात आणण्यात आलेले आहेत। अवघ्या 4 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात, सुखरूप बचावण्यात यश आलेलं आहे। धाडगाव तालुक्यातील भूसा पॉइंट जवळची ही घटना आहे। नंदुरबारमधनं आत्ताची मोठी बातमी येते। 6 मृतदेह धाडगावच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहेत। जितेंद्र बैसाणे आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। जितेंद्र, आत्ताची काय परिस्थिती आहे? 6 मृतदेह धाडगावच्या रुग्णालयात आणण्यात आलेले आहेत। बचाव कार्याची आत्ताची परिस्थिती काय? सध्या आता 2 बोट हे दाखल झालेले आहेत। तिथं बचाव कार्यासाठी जे आरोग्य विभागाचे ज्या बोटीचे होते त्या बोटींना पाचारण करण्यात आलेले आहे आणि ते काही आरोग्य विभागाचे कर्मचारी आणि काही पोलीस कर्मचारी इथे यांच्याकडनं या बोटींवरनं ते मृतदेह बाहेर काढण्याचे आणि काही लोक जिवंत हे कसे आहेत या गोष्टींची देखभाल सध्या तरी सुरू आहे आणि 2 बोटी या बचाव कार्यासाठी मदतीसाठी दाखल झालेल्या आहेत भुशामध्ये। जितेंद्र, कोणी लोकप्रतिनिधी तिकडे दाखल झालेले आहेत का? आत्ता कशा प्रकारे प्रशासकीय यंत्रणा तिकडे हालचाली सुरू आहेत त्यांच्या? सध्या 5 मृतदेह आपल्या हाती लागलेले आहेत आणि बचाव कार्य हे मोठ्या प्रमाणावरती सुरू आहेत। जसं आरोग्य विभागाचे, पोलीस दलाचे आणि कलेक्टर, ॲडिशनल कलेक्टर वगैरे जसे अधिकारी जे आहेत ते घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि तिथली पाहणी करतायत आणि नेमकी घटना कशी घडली, काय घडली या गोष्टीचा बघण्यासाठी हे करतायत की प्रॉब्लेम काय होतं, काय चुकलं, काय झालं, कसं काय गोष्टी घडल्या या। कारण की नंदुरबार सारख्या जिल्ह्यामध्ये खूप मोठा घटना घडलेली अशी आणि नर्मदा नदीवरती। नक्की। आता जितेंद्र, तू आमच्यासोबत आत्ता असाच राहा। हे आत्ताचे एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ आहेत साम टीव्हीवर। नंदुरबार मधली दृश्य आहेत। आत्ता तिकडे बचाव कार्य मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत। साम टीव्ही कडचे हे पहिल्यांदा ही दृश्य आपण बघू शकतो। जी बोट बुडालेली आहे त्याचा काही भाग दिसतोय। साम टीव्ही कडे ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत। आत्ता या ठिकाणी 66 जण बुडाल्याची माहिती मिळते। ही पहिल्यांदा दृश्य तुम्ही बघू शकताय नंदुरबार मधनं साम टीव्हीवर। 6 जण अत्यवस्थ असल्याची प्राथमिक माहिती मिळते। 6 मृतदेह हे धाडगाव मध्ये आणण्यात आलेले आहेत। 66 जण बुडाल्याची भीती व्यक्त करण्यात येते। धाडगाव तालुक्यातल्या भूसा पॉइंट जवळची दृश्य आहेत। ही दृश्य आहेत, तिकडे बचाव कार्य सुरू आहे। बचाव कार्याला वेग आला। आपल्याला माहिती आहे काही वेळात अंधार पडायला सुरुवात होईल आणि त्याच्यानंतर बचाव कार्य करणं मुश्किल पडेल आणि आत्ताची ही दृश्य आपण बघतोय। बचाव कार्य दुपटीने वाढवण्यात आलेलं आहे। भूषण पागिरे आपले आत्ता प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। भूषण, आत्ताची काय परिस्थिती आहे? बचाव कार्य दुप्पट वेगाने सुरू झालेलं दिसतंय। सर, एकंदरीत 50 जणांना हे सर्व भाविक याच्यामध्ये होडीमध्ये बसून गेले होते आणि त्यापैकी वजन वाढल्यामुळे ही होडी वजन पेलू शकली नाही आणि त्याच्यामुळे ही बोट बुडाली याचं माहिती समोर आली। त्यापैकी 40 जण हे गंभीररित्या जखमी झालेले आहेत आणि यांना बचाव कार्य मोठ्या युद्ध पातळीवरती सुरू होतं आणि यांना आता वाचवण्यात प्रशासनाला यश आलेलं आहे। तरीही यांना आता सध्या नंदुरबार आणि धुळे जिल्हा रुग्णालयामध्ये यांना भरती करण्यात आलेलं आहे आणि आजची ही मकर संक्रांतीच्या निमित्ताने भाविक हे त्या नदीवरती आंघोळी करण्यासाठी जातात आणि ही कुठेतरी गालबोट लागल्याची ही धक्कादायक घटना घडलेली आहे। आत्ता बचाव कार्याची परिस्थिती काय? कारण भूषण, काही वेळात अंधार पडायला सुरुवात होईल आणि नंतर बचाव कार्य करणं अवघड होईल। आता त्यामुळे बचाव कार्याचा वेग आत्ता कसा आहे? किती बोटी तिकडे दाखल झालेल्या आहेत? प्रशासनाकडनं मोठ्या प्रमाणात ही धावपळ करण्यात येत आहे। तरीही आता 40 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आलेलं आहे। अजूनही काही भाविक असल्याची ही खंत असून अजूनही बचाव कार्य मोठ्या प्रमाणात सुरू आहे। भूषण, किती नागरिकांना बाहेर काढण्यात यश आलंय? 40
40 नागरिकांना बाहेर काढण्यात यश आलेलं आहे आणि त्यांची प्रकृती जरा खालावली, मोठ्या प्रमाणात त्यांना जखमी अवस्थेत त्यांना बाहेर काढण्यात आलेलं आहे। त्यांना नंदुरबार आणि धुळे जिल्हा रुग्णालयामध्ये त्यांना त्वरित भरती करण्यात आलेले आहे। अजूनही काही भाविक बोटी त्या पाण्यामध्ये असल्याची शंका प्रशासनासमोर आहे, त्यामुळे अजूनही प्रशासनाकडनं प्रयत्न केले जातात। भूषण, कोणी लोकप्रतिनिधी या ठिकाणी दाखल झालेले आहेत का? कारण बचाव कार्य तर आहेच, आणि कुठल्या जवळच्या रुग्णालयांमध्ये या नागरिकांना उपचारासाठी पाठवलं जात आहे? सध्या तरी नंदुरबार आणि धुळे जिल्हा रुग्णालयामध्ये या भाविकांना पाठवण्यात आलेलं आहे। ते स्थानिक जे खासदार आहेत हिना गावित यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचली आहे आणि त्यांच्याकडनं हे सर्व प्रयत्न केले जात आहेत अशी समोर माहिती येत आहे। भूषण, तहसीलदार किंवा इतर जे प्रशासकीय अधिकारी असतील ते या ठिकाणी दाखल झालेत का, आणि कशा प्रकारे नेमकं या नागरिकांना वाचवण्याचं काम सुरू आहे? सर्च ऑपरेशन कशा प्रकारे सुरू आहे? सर्च ऑपरेशन हे बोटीद्वारे याच्याद्वारे आपले हे पोहोचलेले आहेत आणि त्यानंतर अग्निशमन दलाचे देखील जवान तिथे पोहोचलेले आहेत आणि त्यामुळे आता सध्या 40 जणांना बाहेर काढण्यात सुखरूप यश मिळालेलं आहे। तरीही अजूनही काही भाविक अडकले असले, आतमध्ये पाण्यामध्ये असल्याची शंका आहे आणि अजूनही आपले जे कर्मचारी आहेत याचे अग्निशमन दलाचे ते अजूनही प्रयत्नात आहेत की अजूनही कुठली भाविक त्यामध्ये मिळत आहेत का, या सर्व याचा प्रयत्न प्रशासनाकडे जबाबदार करण्यात येत आहे। नक्की भूषण, तू आपल्यासोबत असाच राहा। आत्ताची ही ताजी दृश्य साम टीव्हीवर आपण बघतोय। 40 जणांना बाहेर काढण्यात, सुखरूप वाचवण्यात यश आलेलं आहे। एकूण 66 जण बुडाल्याची भीती व्यक्त करण्यात येत होती, मात्र आत्ताची जी ब्रेकिंग बातमी आहे त्याच्यामध्ये 40 जणांना बोटीतनं सुखरूप बाहेर काढण्यात यश आलेलं आहे। युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू आहे, मात्र 6 मृतदेह धाडगावच्या रुग्णालयात आणण्यात आल्याची, त्यामुळे 6 जण बुडालेत, 6 जणांना जलसमाधी मिळाली अशी आत्तापर्यंतची माहिती आहे। नर्मदा नदीत बोट बुडाल्याची आपल्याला माहिती आहे। नंदुरबारमध्ये बोट उलटून दुर्घटना घडली होती, त्यात 26 जण बुडाल्याची अजून पण भीती आहे। मात्र 40 जणांना ज्यांना बाहेर काढण्यात आलंय त्यांना नंदुरबार आणि धुळे त्याचप्रमाणे धाडगावच्या रुग्णालयात तातडीनं दाखल करण्यात येत आहे। मात्र या 40 जणांपैकी अनेक जणांची प्रकृती अत्यवस्थ आहे अशी देखील आत्ता माहिती मिळते। भूषण आयरे आपले प्रतिनिधी आत्ता आपल्यासोबत आहेत। भूषण, आत्ताची काय परिस्थिती आहे? शोकाकुल वातावरण आहे। मोठ्या प्रमाणात भाविक हे संक्रांतीच्या निमित्ताने या नदी पात्रावरती आंघोळ करण्यासाठी जातात आणि एकंदरीत 50 भाविक हे एका बोटीमध्ये स्वार झाल्याची माहिती समोर आलेली आहे आणि या बोटीने हे वजन पेलवलं न गेल्यामुळे ही बोट पाण्यामध्ये बुडाली आहे आणि यामध्ये सध्या तरी जे 40 जणांना वाचवण्यात आलेलं आहे त्यांच्यापैकी बऱ्याचशा भाविकांची प्रकृती गंभीररित्या माहिती समोर येत आहे आणि यांच्यावरती आता सध्या धुळे रुग्णालयामध्ये, जिल्हा रुग्णालयामध्ये आणि नंदुरबार या दोन्ही जिल्हा रुग्णालयामध्ये या भाविकांना ज्यांना मोठ्या प्रमाणात दुखापत झालेली त्यांना ऍडमिट करण्यात आलेलं आहे आणि त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणात आता उपचार सुरू आहे। तरी अजून जे भाविक अजून मिळू शकलेले नाही त्यांच्यासाठी सुद्धा सर्च ऑपरेशन सुरू आहे आणि स्थानिक ज्या खासदार आहेत भाजपच्या हिना गावित यांच्याकडनं मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहेत की जे भाविक बुडाले आहेत त्यांना लवकरात लवकर बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जात आहे। क्षण या 40 लोकांना ज्यांना बाहेर काढण्यात आलंय त्यांच्यापैकी अत्यवस्थ किती आहेत? किती लोकांची प्रकृती आता कशा प्रकारे, त्यांची परिस्थिती कशी आहे? नक्कीच, परंतु आता निश्चित आकडा आपल्या समोर येऊ शकत नाहीये कारण परिस्थिती जरा भयानक आहे आणि बरेचसे 40 पैकी बरेचसे भाविक हे गंभीररित्या जखमी आहेत कारण नदीला पाणी चांगलं आहे आणि त्यानंतर या काहींना त्यातले ज्यांना पोहता येत होतं ते वाचले आहेत आणि त्या वाचले म्हणजे त्यांना तकलीफ कमी झालेली आहे, परंतु ज्यांना पोहता येत नव्हतं अशांना मोठ्या प्रमाणात दुखापत झालेली आहे अशी माहिती समोर येत आहे। भूषण, आत्ताची परिस्थिती समजू शकतो, मात्र बचाव कार्य कशा प्रकारे सुरू आहे? काही पाणबुडे उतरल्याची माहिती मिळते का?
पाणबुड्यांची सध्या काही माहिती मिळू शकलेली नाही, परंतु बचाव कार्यासाठी अग्निशमन दलाचे जे जवान हे याच्यासाठी असतात ते नदी पात्रामध्ये त्यांनी आतमध्ये गेलेले आहेत आणि अजूनपर्यंत त्या 40 जणांनंतर अजून तरी कुठलाही भाविक त्यांना मिळून आलेला नाही, कुठली बॉडी त्यांना अजून मिळालेली नाहीये. अंधार पडण्याच्या अगोदर हा प्रयत्न सुरू असणार आहे, कारण अंधारानंतरून प्रशासनाला कुठलीही हालचाल करण्यासाठी खूप जड जाणार आहे. त्यामुळे अंधार पडण्याच्या अगोदर हे सर्व धडपड सुरू आहे. भूषण असाच राहतो आमच्यासोबत. तर आत्ताची ही ताजी दृश्य साम टीव्हीवर पहिल्यांदा तुम्ही बघताय. आत्ताच्या अपघाताची दृश्य तुम्ही साम टीव्हीवर बघताय की कशा प्रकारे तिकडे बचाव कार्याला वेग आलेला आहे. आत्ताची ब्रेकिंग बातमी अपडेट आलेली आहे बातमीमध्ये की 40 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलंय, पण याच्यामध्ये काही जण अत्यवस्थ असल्याची माहिती मिळते. दुसरीकडे 26 जणांचा अजूनही पत्ता लागलेला नाहीये. हे 26 जण बुडालेत. त्यांना शोधण्यासाठी सर्च ऑपरेशन बचाव कार्य मोठ्या पातळीवर वेगानं सुरू आहे. मात्र सुदैवाची गोष्ट आहे की 40 जणांना बाहेर काढण्यात आले. नंदुरबार असेल, धुळे असेल, इकडच्या जिल्हा रुग्णालयांमध्ये या 40 जणांना तातडीनं हलवण्यात आलेलं आहे. मात्र दुर्दैवाची गोष्ट की 6 जणांचे मृतदेह बाहेर पडलेले आहेत. धाडगाव रुग्णालयात हे मृतदेह दाखल झालेले आहेत. मोठी बोट दुर्घटना या ठिकाणी घडलेली आहे. या ठिकाणी यात्री नर्मदा नदीचं दर्शन घेण्यासाठी येतात आणि त्यावेळेला बोटीत जास्त जण शिरल्यानं, बोटीत जास्त जण भरल्यानं या ठिकाणी बोट उलटलेली आहे. 66 नागरिक पहिल्यांदा बुडाल्याची बातमी आलेली होती. मात्र आत्ता त्याच्यापैकी 40 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलंय. मात्र अजूनही 26 जण बुडाल्याची भीती व्यक्त करण्यात येते. दुर्दैवानं 6 जणांचा यात मृत्यू झालेला आहे. हे 6ही मृतदेह धाडगावच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहेत. भूषण अहिरे आपल्यासोबत परत जोडलेले आहेत. भूषण, आत्ताची काय परिस्थिती आहे? काही लोकप्रतिनिधी या ठिकाणी पोहोचलेले आहेत का? कदाचित फोन थ्रू झालेला होता पण कट झालेला आहे. मात्र आत्ताची ही ब्रेकिंग बातमी आहे. नंदुरबारमध्ये बोट उलटून दुर्घटना घडलेली आहे. बोटीतल्या 40 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलंय. युद्ध पातळीवर या ठिकाणी बचाव कार्य सुरू आहे. मात्र 6 जण या ठिकाणी दगावल्याची माहिती मिळते. 6 मृतदेह धाडगावच्या रुग्णालयात पोहोचलेले आहेत. धाडगाव असेल, नंदुरबार असेल, धुळे असेल या ठिकाणच्या जिल्हा रुग्णालयात जे 40 जणांना बाहेर काढण्यात आलं त्यांना पाठवण्यात आलेलं आहे. मात्र यापैकी देखील काही जणांची प्रकृती ही अत्यवस्थ आहे.